मला असं वाटतं की लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून आता 5व्यांदा मी तुमच्याशी संवाद साधतोय। IAS ऑफिसर पर्यावरणचे सगळे त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, त्यांचा अहवाल तयार होतोय। मला असं वाटतं की आंदोलन हा लोकशाहीतला एक भाग आहे, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। मी अनेक वेळा सांगितलं आहे की इटलीमधनं काही मशिनरी आणलेली आहे, इटलीमध्ये जो पदार्थ तयार होत होता तो जीवनाला घातक आहे, निसर्गाला घातक आहे। असा निसर्गाला घातक असलेला पदार्थ जर त्या ठिकाणी बनवला जाणार असेल तर त्याच्यावर पर्यावरण विभाग आणि उद्योग विभाग बॅन करेल, हे पुन्हा एकदा 5व्यांदा मी सांगतोय। जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी उद्योगमंत्री म्हणून, पालकमंत्री म्हणून माझी भेट घेतली तरी चालेल किंवा माझ्याकडे यायला काही अडचण असेल तर मी देखील त्यांच्याकडे जायला तयार आहे, परंतु अशा पद्धतीचा गैरसमज जो पसरवला जातो आहे हा योग्य नाही। काही जे यूट्यूबर आहेत ते ज्या पद्धतीनं ह्याच्याबद्दल वेड्यावाकड्या काही वावड्या पसरवत आहेत ते देखील योग्य नाही। हे जनतेशी आपण खेळतोय अशा पद्धतीचं माझं मत आहे। तिथं आजपर्यंत तो जो काय PFAS बनवला गेला, PFAS बनवण्याचं काम चालू आहे, हे कुठेही PFAS बनवण्याचं काम चालू नाही। एकदा त्यांनी ट्रायल बेसवर त्याच्यामधल्या 1% खाली बनवण्याचा प्रयत्न केला होता, त्याला आपण ज्याचं काय म्हणतो, ज्याला आपण विघटन करतात त्या पदार्थांचं, ते त्यांनी ऐरोलीमध्ये जाऊन केलं। त्याच्यानंतर कुठेही हा पदार्थ बनवला जात नाही, केमिकल बनवलं जात नाही। आणि जर पर्यावरण विभागानं या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला तर जो पदार्थ बनवला जाणार ही चिपळूणकरांच्या मनामध्ये शंका आहे आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे। त्याच्यासाठी त्या केमिकलवर, त्या पदार्थावर बंदी आणली जाईल आणि बंदी आणलेली असताना जर दादागिरी करण्याचा कंपनीनं प्रयत्न केला तर कंपनीवर देखील कारवाई केली जाईल। साहेब कंपनीमध्ये काय बनतं तुमच्या माहितीनुसार? फ्लोरीनचे काही त्याच्यामध्ये घटक बनतात, त्याच्यामध्ये PFAS आता बनत नाही। आणि ज्या पद्धतीनं, म्हणजे आधी पहिली गोष्ट सांगतो, काही लोकांना कदाचित माझं नाव घेतल्यानंतर झोप चांगली लागत असेल, झोपेची गोळी घ्यायची त्यांना आवश्यकता नसेल म्हणून मी काही त्यांच्यावर बोलत नाही। काय झालं की उदय सामंत, काय झालं की उदय सामंत, माझा काय संबंध त्याच्याशी? त्याच्यामुळे मला देखील आपल्याला हात जोडून विनंती करायची आहे, जे माझ्यावर बोलतात त्यांना मी आता काही लोकांना सांगितलं आहे की तुमची झोपेची गोळी बंद झाली का, मला आनंद आहे। माझं नाव घेतल्याशिवाय झोपच काही लोकांना लागत नाही, त्याला मी काय करू? पण कुठच्या तरी गोष्टीमध्ये उगाच इन्व्हॉल्व करणं ही काय सोशल मीडियाची पद्धत असू शकत नाही। मी अनेक वेळा सांगितलं आहे की मी देखील कोका कोलाचा प्रोजेक्ट इथं आणला, मी देखील बर्थ बनवण्याचा कारखाना तिथं परशुराममध्ये आणलेला आहे, VIT सेमीकंडक्टर रत्नागिरीमध्ये आम्ही आणला आहे, डिफेन्सचा आणला आहे। त्याच्यामुळं पर्यावरणाबद्दल मला बाकीच्याने एवढी नाही पण थोडी माहिती आहे। त्याच्यामुळं आपल्याला घातक असा कुठचाही प्रकल्प किंवा पदार्थ पालकमंत्री म्हणून आणि उद्योगमंत्री म्हणून मी तिथं व्हायला देणार नाही। प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अहवाल साधारणतः कधीपर्यंत येऊ शकतो? पर्यावरण मंत्रालयानं, म्हणजे त्या विभागानं 4 ऑक्टोबरला त्यांना नोटीस दिलेली आहे। या 2 दिवसामध्ये त्यांचा अहवाल अपेक्षित आहे। सर, एक राज्यात वेगळी युती पाहायला मिळते। अंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती झाली आणि मनसेसोबत देखील युती केल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भामध्ये नक्की आम्ही त्याची दखल घेऊ, आता ते बोलणं योग्य नाही। दखल घेतल्यानंतर आपल्याला साहेब, महानगरपालिकेवरून एक प्रश्न आहे। काल चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्टेटमेंट केलंय की जे काय आहे ते माझ्या काकांच्या पुण्याईमुळे आहे। येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीनंतर जर दोन्ही पॉवर एकत्र आले तर महायुतीमध्ये त्यांचं स्वागत होईल का? नाही, मला असं वाटतं की आता अजित पवार जेव्हा चिपळूणच्या दौऱ्यावर येतील तर हा प्रश्न त्यांना विचारला तर त्यांचा पक्ष कुठं जाणार मी कसं सांगू ना। पण एखादं कुटुंब जर एकत्र येत असेल तर त्यांना शुभेच्छा आहे।